सध्या पुणे शहरासह महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हा महिला अत्याचारांच्या आगीत होरपळताना दिसून येतोय. दररोज आपल्याला दिवसातून 4-5 तरी घटना महिलांवरती झालेल्या अत्याचारांच्या या ऐकण्यात येत आहेत, कुठेतरी बातम्यांमध्ये बघण्यात येत आहेत. अगदीच 2-2.5 वर्षांच्या लहान मुलींपासून ते 85 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेपर्यंत अशा प्रकारच्या अत्याचारांना सगळ्याच महिलांना सामोरं जावं लागतं आणि हे सगळं करणारी जी पिढी आहे, ती पिढीसुद्धा अगदीच म्हणायला गेलं तर 5वी-6वीच्या मुलांपासून ते अगदी 70-80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे आरोपी या सगळ्यामध्ये आपल्याला आढळून येतात. त्यामुळेच ही सगळी मानसिकता आणि ही विकृती नेमकी का तयार होतीये? यामागे पॉर्न्स असतील, पॉर्न पाहणं असेल किंवा मग आत्ता चालू असलेले वेगवेगळे वेब सीरीज असतील, चित्रपट असतील, या सगळ्याचा यामध्ये किती परिणाम होतोय? त्याचबरोबर आपल्या भारत देशासारख्या या देशामध्ये लैंगिक शिक्षणाची कुठेतरी उणीव असेल, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झालेत, की ही विकृती तयार का होतीये? आणि याचवर बोलण्यासाठी माझ्याबरोबर आज डॉक्टर प्रकाश भांबुरे आहेत, ज्यांचं मानसोपचार तज्ज्ञ ते स्वतः आहेत आणि सेक्सॉलॉजीमध्ये सुद्धा त्यांचं खूप काम आहे, खूप जास्त अभ्यास आहे. अनेक पेशंट त्यांनी अशा प्रकारचे ट्रीट केलेले आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी बोलून आज नेमकं ही मानसिकता तयार होण्यामागे काय कारणं आहेत आणि भारतातल्या महिला अत्याचार जे वाढतायत, त्यामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात, याबाबत आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत आहे. माझी सुरुवात इथूनच आहे, की हे सगळं का घडतंय? तुम्हाला बेसिक कारणं काय वाटतात यामागची? अ, पहिल्यांदा सांगायचं म्हणलं ना, तर मुलांना हे पहिल्यापासूनच त्यांच्यावर योग्य संस्कार केले गेले पाहिजेत. आजकाल आपण बघतोय की मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे. त्यांना प्रायव्हेट स्पेस मिळते आहे, प्रायव्हसी मिळते आहे, सेपरेट रूम्स आहेत. त्यामुळं ते स्वतंत्रपणे त्याचा यूज करू शकत आहेत आणि वाटेल त्या गोष्टी सगळ्या बघू शकत आहेत. जसं की पॉर्न असेल, तर ती खूप कमी एजमध्ये अगदी 6वी-7वीतली मुलं पॉर्न बघताना आपण बघतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होतं आहे, की त्यांना पॉर्नमध्ये ज्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, त्या सगळ्याच गोष्टी खऱ्या आहेत, असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळं स्त्री ही एक उपभोगाची गोष्ट आहे, असं त्यांना वाटायला लागतं किंवा लैंगिक स्वैराचार त्याच्यामुळं वाढू शकतो किंवा अनेक पार्टनर्सबरोबर संबंध ठेवले तर त्यात गैर काय नाही असं त्यांना वाटायला लागतं. आणि याबरोबरच अजून आपण बघतोय की जे वेब सीरीज आहेत किंवा मूव्हीज आहेत आजकालच्या, याच्यामध्ये ॲडल्ट सीन हे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत आणि याचाही परिणाम आपल्या मुलांवर होतोय. तर ही एक गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्यांना लैंगिक जे शिक्षण आहे त्याचा अभाव आहे, ते मिळत नाही आहे. ते ॲक्च्युली त्यांना त्यांच्या पालकांकडून, शिक्षकांकडून हे मिळणं खूप आवश्यक आहे. आजकाल लैंगिक शिक्षण किंवा ह्या गोष्टींबद्दल पालक अजिबात मुलांशी आपल्या बोलत नाही आहेत. ती गरजेची गोष्ट आहे. तर लैंगिक शिक्षण म्हणजे फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांना डायग्राम काढून ह्याची नावं काय आहेत आणि त्याचं कार्य काय आहे, एवढंच न समजावून सांगता लैंगिकता हा एक मोठा विषय आहे. त्यांना लहानपणापासूनच लिंग म्हणजे काय किंवा जेंडर रोल म्हणजे काय, मुलांचा रोल काय, मुलींचा रोल काय किंवा आपल्या बॉडीचे पार्ट्स ते किती महत्त्वाचे आहेत. दुसऱ्याने त्या बॉडी पार्टला टच केल्यानंतर त्याचा त्रास आपल्याला किती होतो किंवा होऊ शकतो, ह्या गोष्टी त्यांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी लहानपणातच त्यांना कळाल्या, तर ह्या गोष्टी ते पुढं जाऊन करणार नाहीत किंवा इतर व्यक्तीचा ह्या संबंधामध्ये कन्सेंट घेण्याची गरज आहे, हे इतकं महत्त्वाचं आहे. त्यांना लहानपणीच जर समजावून सांगितलं, तर पुढं जाऊन ते असे अत्याचार नाहीत करणार मुलं. डॉक्टर, तुम्ही आत्ता म्हणालात, की लैंगिक शिक्षण यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. भारतात अशी एक शिक्षण व्यवस्था आहे, ज्यामध्ये लैंगिक शिक्षण किंवा मग अगदीच सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर सेक्स हा विषय डायरेक्ट 9वीच्या पुस्तकामध्ये चालू होतो. त्यामुळे कुठेतरी आणखीन याबाबतीत क्युरिओसिटी निर्माण व्हायला आणि मग त्यामधून अशा सगळ्या घटना घडणे कारणीभूत आहे. बरोबर आहे. तेच त्यांना एक्सपोजर जे आहे ते खूप लेट मिळतं आहे आणि त्यांना शास्त्रीय पद्धतीनं शिकवलं जातं. बऱ्याचशा शाळेत तर मी ज्यावेळी लेक्चर देण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी मला असं लक्षात आलं की त्यांना तो चॅप्टर जो आहे, लेसन जो आहे तो
वरवर शिकवला गेला किंवा स्किप केला गेला आहे, असं मुलांनी मला नंतर येऊन सांगितलं आहे. तर इव्हन पालक आणि त्याच्याबरोबर शिक्षकच त्यांच्याशी या विषयावर बोलायला तयार नाही आहेत. त्यामुळं साहजिकच त्यांची क्युरिओसिटी वाढते. त्यांच्यापेक्षा 1 ते 2 वर्ष मोठी असणारी जी मुलं आहेत, तीच त्यांचे गुरु असतात. म्हणजे तेच त्यांना काहीतरी नॉलेज देतात आणि मग त्यांच्याकडून त्यांना लक्षात येतं, की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंटरनेटवर कशा बघायच्या, कुठल्या साईट्स आहेत, ते त्यांच्याकडून कळायला लागतं आणि मग ते त्या मार्गाला जातात आणि त्यांना जे मिळतं ते सगळं अर्धवट आणि चुकीचं नॉलेज मिळतं. त्यांना योग्य पद्धतीनं पालकांनीच लहानपणापासून गोष्टी समजावल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत आणि त्यांचा संवाद जो आहे तो खूप सहज झाला पाहिजे, की ह्या गोष्टी काय आहेत, त्याचं काय रोल आहे आणि एज ॲप्रोप्रिएट उत्तर त्यांना देता आलं पाहिजे आपल्या मुलांना, त्यांच्या प्रश्नांची. डॉक्टर, या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात, की पालकांचा रोलसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. पण आपल्याकडे पालकसुद्धा या विषयांवरती कधीच बोलत नाहीत. चुकून कुठल्या मुलाने असं काही बोलताना आढळले, तर मग त्यांना ओरडलं जातं आपल्याकडे. त्यामुळे ही सगळी विकृत मानसिकता आहे, ती जन्मजात तर कोणाच्यातच नसते. मात्र ती लहानपणापासून कुठेतरी रुजायला लागते, ज्यामुळे मग हे पुढे जाऊन अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. बरोबर आहे. मी तेच सांगायचा प्रयत्न करतो, की पालकांनी आपल्या मुलाबरोबर ह्या लैंगिक जो विषय आहे, त्याच्यामध्ये सहज त्यांचा एक संवाद झाला पाहिजे. इव्हन मुलांनी त्यांच्या बाबतीत जरी काही चुकीचे प्रकार घडले, तरी त्यांनी ते आपल्या पालकांना सहजपणे येऊन सांगितले पाहिजेत. जर पालकच ह्या विषयावर त्यांच्याशी बोलायला तयार नसतील, तर बरीचशी मुलं किंवा मुली त्यांच्यावर होणारे अत्याचार हे आपल्या पालकांपर्यंत पोहोचवूच शकत नाहीत, सांगूच शकत नाहीत. आजकाल आपण बघतोय की बरेचसे जे काही गुन्हे उघड झालेले आहेत, ते ज्यावेळी आपल्या स्कूलमध्ये गुड टच, बॅड टच ह्या बाबतीत जी कार्यशाळा होती आणि त्याच्यावर व्याख्यान देण्यासाठी कोणीतरी आलं होतं, त्यावेळी त्यांना जाऊन त्यांनी सांगितलेले आहेत. हे गुन्हे ॲक्च्युली खूप दिवसांपूर्वी घडलेले होते, पण ते सांगण्याचं धाडस नव्हतं त्या मुलांमध्ये. तर हे पालक आणि मुलं यांच्यामध्ये असणाऱ्या संवादाचा अभाव ह्याच्यामुळंच झालेला आहे, बाकी काही नाही आहे. त्यामुळंच त्यांच्यामधला संवाद हा व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही मानसोपचार तज्ञ आहात. माणसाच्या डोक्यात काय चालतं, कसं चालतं, हे सगळ्याचा तुमचा खूप अभ्यास आहे. तर जेव्हा आपण पाहतोय, की आज अगदीच छोट्या गटात शिकणाऱ्या मुली असतील, 2, 2.5, 3 वर्षांच्या मुलींपासून ते पुण्यातलीच एक घटना आहे, की 85 वर्षांच्या एका आजीबाईंवरती सुद्धा तरुण मुलांनी अत्याचार केले. तर ही नेमकी मानसिकता का तयार होत असेल? यामागे काही सायकॉलॉजिकल कारणं आहेत का? हां, आता मोठी झाल्यानंतर ही लैंगिक विकृतीच आहे. काही लोकांना अ, जसं की आता पॉर्न आपण बघतो. पॉर्नमध्ये काही गोष्टी दाखवल्या जातात आणि त्या लोकांना खऱ्या आहेत असंच वाटायला लागतं. बरेचसे ॲडल्टसुद्धा, मुलं तर लहान ठीक आहे, पण ॲडल्ट्स जे येतात माझ्याकडे त्यांनाही अ, लैंगिक समस्या ज्या आहेत, त्या बऱ्याचशा गैरसमजातून तयार झालेल्या असतात. त्यांना माहीतच नसतं की नॉर्मल गोष्टी काय आहेत, ॲबनॉर्मल काय आहेत. ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्यांनाच ते ॲबनॉर्मल समजून टेन्शन घेऊन माझ्याकडे येणारी लोकं आहेत. तर हे जे आता जे कन्सेंटच्या विरोधात जाऊन लैंगिक अत्याचार करणारी लोक आहेत, ही तर एक विकृतीच आहे, मानसिक विकृती आहे. त्याच्या पाठीमागे बरीचशी कारणं असू शकतात. पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते, अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर जसं की ज्याच्यामध्ये बरेचसे गुन्हे करणं वेगवेगळ्या प्रकारचे, व्यसनं करणं, मल्टिपल पार्टनर्सबरोबर संबंध ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये येऊ शकतात किंवा काही लैंगिक विकृती पण असण्याची शक्यता असते. जसं की आपण बघतो की मोठी माणसं अगदी लहान मुलांवर अत्याचार करतात. तर एक पेडोफिलिया म्हणून एक प्रकार असतो. त्यांना लहान मुलांमध्येच जास्त इंटरेस्ट असतो किंवा त्यांना लहान मुलांबरोबर सेक्स करण्याची तीव्र इच्छा होत असते. तर ती पण एक लैंगिक विकृतीच आहे. तर ही हळू डेव्हलप होणारी गोष्ट आहे. ही एका दिवशी जन्म घेत नाही. तर ज्यावेळी आपल्या मुलांमध्ये काही बदल घडतात, त्यावेळी वेळीच पालकांनी तज्ज्ञांना भेटून त्यांच्याशी सल्लामसलत करणं खूप गरजेचं आहे या बाबतीत. म्हणजे असे प्रकार पुढे जाऊन घडणार नाहीत. या सगळ्यासाठी आपण बोलतोय, की पॉर्न्स असतील, पण मात्र सध्या इझिली अवेलेबल होणारी गोष्ट आहे ती म्हणजे वेब सीरीज असतील, मूव्हीज असतील, या सगळ्यामधून पण ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. जरी आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असेल, तरी ते फक्त थिएटरपुरतं मर्यादित आहे. मोबाईलपर्यंत सेन्सॉर बोर्ड आलेलं नाहीये. तर यासाठी काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? मुलांना समजून सांगणं गरजेचं आहे. वेब सीरीज जरी असल्या, तरी वेब सीरीजमध्ये त्यांनी
क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की ही वेब सिरीज 16+ किंवा 18+ इयर एज ग्रुपसाठी आहे. तर आपल्या मुलांना ती गोष्ट त्यांना पोहोचवणं गरजेचं आहे की तुम्हाला ही गोष्ट 18 वर्ष किंवा 16 वर्ष कंप्लीट झाल्यानंतरच बघणं गरजेचं आहे किंवा अलाउड आहे. हे जर त्यांना क्लिअरली सांगितलं, तर मग त्यांची क्युरिओसिटी कमी होईल. आणि ही क्युरिओसिटी का निर्माण झाली आहे त्यांना बघण्याची, तर लैंगिक समस्यांविषयी किंवा लैंगिक जे शिक्षण आहे त्याच्या अभावामुळेच त्यांची क्युरिओसिटी खूप वाढलेली आहे. उत्सुकता त्यामुळेच वाढलेली आहे. त्यामुळेच त्यांना ह्या गोष्टी चोरून बघणं, लपून बघणं हे गोष्टी ते करत आहेत सध्या. तर त्याच्या पाठीमागं कारण हे लैंगिक शिक्षणाचा अभावच आहे. आणि पालकांचा आणि मुलांमधला होणारा जो संवाद आहे, तो व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत फक्त. डॉक्टर, आपण लैंगिक शिक्षणाबद्दल बोलतोय. तुम्हाला काय वाटतं, जसं मी मगाशी म्हटलं की डायरेक्ट 9वी आपल्याला एक धडा येतो, तो बऱ्याच वेळा स्किप केला जातो. मुला-मुलींची शाळा असेल तिकडे तर तो मग मुलांना वेगळं बसवून शिकवलं जातं वगैरे, अशा घटना घडतात. तर मग लैंगिक शिक्षण अगदीच बेसिकपासून कधीपासून शिकवायला पाहिजे, कुठल्या वर्गात शिकवायला पाहिजे असं वाटतं? ॲक्च्युली लैंगिक शिक्षण म्हणजे मी तेच सांगतो आहे की शास्त्रीय पद्धतीनं जी माहिती देणं आहे की ह्या पार्टला काय म्हणतात आणि ह्याचं कार्य काय आहे, ते तर ठीक आहे, शाळेत शिकवलं जाईल एज ग्रुपनुसार. पण अगदी लहान असल्यापासून मुलगा आणि मुलगी यातला फरक, आणि आपण बऱ्याचशा वेळा बघतो की पालक शिकवतात आपल्या मुलीला की तू असं करू नको, हे करू नकोस किंवा ह्या गोष्टी कर, 7च्या आत घरात ये. किंवा मुलाला काही गोष्टी शिकवल्या जातात की रडणं हे तुझ्यासाठी चांगलं नाही, मुलींसारखा काय रडतोस वगैरे. तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. ह्या सांगितल्यानंतर त्याच्या पाठीमागचं कारणसुद्धा त्यांना सांगितलं गेलं पाहिजे की तुम्ही असं का सांगताय त्यांना? काय होण्याची शक्यता आहे असं केल्यानंतर? हे गोष्टी कधी सांगितल्या जात नाहीत पालकांकडून. तर त्या लहानपणापासूनच सांगितल्या पाहिजेत. ज्यावेळेसपासून त्यांना कळायला लागतात गोष्टी आणि ते प्रश्न विचारायला लागतात मुला-मुलींना. आता आपण बघतो की टीव्हीवर बऱ्याचशा ॲडव्हर्टाईज चालू असतात. तर ते मुलं प्रश्न विचारतात पालकांना, पण ते उत्तर देणं टाळतात. तर त्यांनी टाळायला नाही पाहिजे. त्यांच्या एज ॲप्रोप्रिएट त्यांना जेवढ्या समजेल तेवढ्या भाषेत ती गोष्ट समजावून सांगणं गरजेचं आहे. आणि वाटल्यास त्यांना लक्षात नाही आल्या तर थोडा मोठा झाल्यानंतर मी ह्या गोष्टी तुझ्याला सांगेन, ही गोष्ट सांगितली पाहिजे. म्हणजे त्यांचा पालकांवरचा विश्वास वाढतो आणि ते सहजपणे पालकांशी संवाद साधू शकतात इथून पुढे. आत्ता डॉक्टर, आपण मधले जे आरोपी आहेत, आत्ताच बदलापूरच्या प्रकरणामधला जो आरोपी होता त्याचं एन्काउंटर झालं. बऱ्याच वेळा शिक्षासुद्धा होतात, काही वेळा होतही नाहीत. मात्र शिक्षा म्हटलं की आपण फक्त त्याला तुरुंगात टाकण्यापर्यंतचा विचार करतो. मात्र जो अशा प्रकारच्या गुन्ह्यामधला आरोपी आहे त्याला खरं तर यातून बाहेर काढण्यासाठी, त्या विकृत मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी काय करणं अपेक्षित असतं? नक्कीच. कसं आहे, ज्यावेळी त्याला जेलमध्ये टाकणं वगैरे हा प्रकार होतो, त्यानंतर ज्यावेळी लक्षात येतं की ही काहीतरी मानसिक विकृती आहे किंवा मानसिक आजार आहे, तर त्यानंतर त्याला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची ॲडवाईस दिली जाते आणि त्याची ट्रीटमेंट चालू होऊ शकते. त्याचं काउन्सिलिंग आणि त्याची ट्रीटमेंट त्यानंतर चा पार्ट असतो. म्हणजे जरी तो तिथे असला, तरी त्याची ट्रीटमेंट होऊ शकते आणि ते करतात. या सगळ्यामध्ये डॉक्टर, मला असं विचारायचं की तुमच्याकडे तुम्ही बऱ्याच केसेस आत्तापर्यंत ट्रीट केल्यात. अशी कुठली एखादी ट्रिकी केस तुम्हाला आठवते का या सगळ्या विषयाशी संदर्भात असलेली? माझ्याकडे एक मुलगी येत होती. तिला त्रास म्हणजे हा होता की आपण जे बघतो की अंगात येणं हा एक प्रकार बघतो आपण. तर तो प्रकार व्हायचा. बरेचसे देवदेव वगैरे करून झाले. गावाकडचेच लोक होते ते. तर बऱ्याच ठिकाणी फिरून शेवटचा एक पर्याय म्हणून माझ्याकडे आले होते ते. तर मुलीशी बोलल्यानंतर क्लिअरली लक्षात आलं की ते अंगात येणं हा प्रकार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तिच्या मनामध्ये साठलेल्या आहेत, सॅच्युरेट झालेल्या आहेत की ज्या बाहेर येत नाहीत आणि ती कोणाशी शेअर नाही करू शकत आहे. त्यामुळे ती वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करते आहे, पण ते घरच्यांच्या किंवा कोणाच्या इतर लक्षात येत नव्हतं. तर आम्ही एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये एक छोटंसं बुलीचं इंजेक्शन देऊन ती टेस्ट केली जाते आणि तिच्याशी प्रश्नोत्तर केले जातात. तर ते सेपरेटली आम्ही ती केल्यानंतर लक्षात आलं की तिच्यावर लहानपणापासूनच तिच्याच घरातल्या एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला होता आणि तो अजूनही चालू होता. आणि त्या भीतीनं, म्हणजे आई-वडिलांशी कसं बोलायचं ह्या भीतीनं ती सांगू शकली नव्हती इतके दिवस की हा प्रॉब्लेम काय आहे तो.
आणि त्यावेळी तिनं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या, सांगितल्या आणि मग तिच्या घरच्यांशी बोलून हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न आहे की आमच्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी आपण जसं म्हणतोय गुड टच बॅड टच असेल किंवा आपल्या मुलांशी कसं वागावं हा सगळाच विषय असेल, हे सगळे महिला अत्याचार कमी करण्यासाठी इन शॉर्टमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल? आजकाल ही काळाची गरज आहे, कारण आपण बघतोय की याचं प्रमाण खूप वाढलं आहे लैंगिक अत्याचाराचं. आपण बघायला गेलं तर जवळपास दर 15 मिनिटाला एखाद्या मुलावर अत्याचार होतो आहे आजकाल. तर हे खूप जास्त प्रमाण आहे. तर ह्याच्यासाठी जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. इव्हन पेरेंट्स, कारण आजकाल पेरेंट्सलासुद्धा माहिती नाही आहे की मुलांना लैंगिक शिक्षण द्यायचं कसं. मुलं असतील किंवा शिक्षक असतील तर यांनी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीनं स्वतः पण त्याचं शिक्षण घ्यावं आणि मुलांना आपण काय सांगितलं पाहिजे, काय नाही सांगितलं पाहिजे, कुठल्या वयात काय शिकवलं पाहिजे, ह्या गोष्टींची माहिती करून ती मुलांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. आणि बरोबरच आपल्या पेरेंट्सबरोबरच मुलांचंही आपलं लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक शिक्षण म्हणायला हरकत नाही, लैंगिकता हा एक मोठा विषय आहे. फक्त शास्त्रीय पद्धतीनंच माहिती देऊन उपयोग होणार नाही. तर मुलांनी मुलींशी कसं वागावं, मुलींनी मुलांशी कसं वागावं हे अगदी लहानपणापासूनच त्यांना जर शिकवलं तर हे प्रॉब्लेम पुढं येणारच नाही आहेत. नो डाऊट गुड टच बॅड टच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती प्रत्येक स्कूलमध्ये सांगितली पाहिजे, शिकवली पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये सुद्धा आपल्या पेरेंट्सने आपल्या मुलांना सांगितलीच पाहिजे. नक्कीच माझ्याबरोबर डॉक्टर प्रकाश भांबुरे होते. सर, तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि या सगळ्याच ज्या गोष्टी डॉक्टरांनी आपल्याला आत्ता त्यांच्या बोलण्यातून सांगितल्या त्या सगळ्याच गोष्टी महिला अत्याचारांचं प्रमाण कमी करण्यासाठी तितक्याच गरजेच्या आहेत. म्हणजे अगदीच शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या लैंगिक शिक्षणाच्या धड्यापासून ते घरी पालक आपल्या मुलांना काय सांगतात, कसे ट्रीट करतात, इथपासून ते समाजात आपण एक माणूस म्हणून वावरताना आपण महिलांना कुठल्या नजरेने बघतोय, कोणत्या आदर त्यांना देतोय, या सगळ्याच गोष्टी या सगळ्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. या सगळ्यामध्ये पॉर्नोग्राफीचं सुद्धा तितकंच महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्याचा सुद्धा मानसिकतेवर खूप परिणाम होतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर भविष्यात आपल्याला टाळायच्या असतील तर आपण माणूस म्हणून, पालक म्हणून हे सगळं खूप गांभीर्याने घेऊन यावरती काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आत्ता इझिली अवेलेबल पॉर्नवरती जरी भारतात बंदी असली तरीसुद्धा खूप इझिली अवेलेबल पॉर्न अजूनसुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी पण कुठेतरी कटआउट होणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या प्रकारे आत्ता विदाऊट सेन्सर केलेले फिल्म्स कुठेही अवेलेबल आहेत, वेब सिरीज आहेत, हे सगळे आपली लहान मुलं पाहत आहेत का आणि त्याच्यातून कुठेतरी इन्स्पिरेशन घेऊन त्यांच्यात ही मानसिकता तयार होतीये का, हे सगळं पाहणं एक पालक म्हणून, शिक्षक म्हणून आणि समाजातला एक व्यक्ती म्हणून सुद्धा आपल्यासाठी खूप गरजेचं झालं. आणि या सगळ्याच गोष्टींवरती जर आपण काम केलं तरच कुठेतरी भविष्यात आत्ता जे दर 2 तासाला आपल्याला महिला अत्याचाराची एक घटना समोर येते, अशा सगळ्या घटना कमी करायला संपूर्ण देशालाच यश येईल अशी अपेक्षा आपण आत्ता तरी करू शकतो. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अब एक ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.